ज्वेलर्स प्रस्तुत हाऊस टूरच्या आजच्या नवीन भागात आज आपण भेटूया अभिनेता आयुष संजीवला आणि ठाण्यामध्ये असलेलं आयुषचं हे घर कसे बघूया. चला माझ्या. वेळेवर ना परत एकदा ते बटन प्रेस करावं लागेल बेल बंद करण्यासाठी. केलं 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 सगळ्या गेस्ट मी हे करायला सांगतो की बटन परत बंद करा. तुम्ही जे बघताय तुम्ही पण जर कधी घरी आलात तर लक्षात ठेवा आमची बेल दोनदा प्रेस करावी लागते. अँड आय एम व्हेरी सॉरी. प्लीज वेलकम. असं पहिल्यांदा झालं की कोणतरी सांगते की ते बेल बंद पण सो आयुष आज मला तुझं घर बघायचंय. मला अजून असं वाटतं की घर याच्यात एक घर पण हवं म्हणजे जे आपला झोन पण हवं आणि घर पण हवं. सो तुला दिसेल की कसं मी माझा झोन आणि घर डिवाइड केलंय म्हणजे पूर्ण घर एक वेगळी वाईब आहे आणि माझा बेडरूम वेगळी वाईब आहे. सो ते आता मला नाही वाटतं की कुठे असं होत असेल की कारण एका घराची एक वाईब असते पण आमचं म्हणजे लिव्हिंग रूम आणि बाकीच्यांचे बेडरूम वेगळे आणि माझं घर असं वाटतं की माझा बेडरूम माझं वेगळं घर जग आहे वेगळं जग हा वेगळा झोन आहे माझा. ओके सो बिफोर स्टार्टिंग मला सांग या घरात कोणाची चालते. श्वेता साळुंके यांची चालते का संजीव साळुंके यांची चालते. या घरात आमच्या आयुष्यात आमच्या सगळ्या घरात फक्त श्वेता साळुंके. तुम्ही डोरवर पाहिलं असेल नाव काय होतं श्वेता साळुंके. ओनर ऑफ द हाऊस इज श्वेता साळुंके. ओके येस आम्ही फक्त या घरात राहतो बाकी सगळं चलता उनकाही आहे. मी बोलणार आहे नंतर. ओके सो सुरुवात करे. कोणी केलंय इंटिरियर. माझी बहीण आहे म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे सृष्टी म्हणून. सो तिने आणि मम्मीने म्हणजे दोघींचं कोलॅबरेशन आहे. सो त्यांनी बसून दोघींनी केले आणि फक्त माझा जो बेडरूम आहे सो त्यात मी इन्व्हॉल्ड होतो. बाकी ह्या कशात मी एवढा इन्व्हॉल्ड म्हणजे माझं असं थोडंफार हो हे चालेल हे चालेल वॉर्म लाईट्स फक्त एवढंच बोलायचं मध्ये की हे चाललंय हे चालेल वॉर्म लाईट्स हे चाललंय हे चालेल वॉर्म लाईट्स आणि आई व्हाईट लाईट सगळ्याच्या. ओके इथूनच सुरुवात करूया. हे कोणाची चॉईस आहे. हे सृष्टी आणि मम्मीची चॉईस आहे म्हणजे माझी बहीण आणि माझी आई. पण आम्ही सगळेच एका मतावर खूप ठाम होतो की आम्हाला घरात ना व्हायब्रंट कलर्स नको आहेत म्हणजे ऑफ व्हाईट ग्रेज आणि आम्ही सगळेच ऑफ व्हाईट आहोत म्हणजे वी आर व्हेरी बेज ऑफ व्हाईट झोनची लोक आहोत सगळे. सो म्हणजे आई बाबांना सृष्टीला मला आणि माझ्या लहान भावाला आम्हाला सगळ्यांना लिव्हिंग रूम एक ऑफ व्हाईटच हवं होतं आधीपासून की लिव्हिंग रूम मध्ये किंवा वॉर्म लाईट्स असल्या पाहिजेत पण वॉल शुड बी ऑफ व्हाईट. तुम्ही किती वर्ष राहता या घरामध्ये. आता आमचं 4th इयर सुरू आहे. हा 3 वर्ष झाले. आणि ना इथे ही हॉर्स पेंटिंग मला दिसते ऍक्च्युली खूप शुभ मानली जाते ना हॉलमध्ये लावणं. हे पप्पांचं हे आहे. मला सांग पण तू किती बिलीव्ह करतोस वास्तुशास्त्र आणि पॉझिटिव्ह वाईब्स आणि यु नो प्रत्येक गोष्ट जरा छान ठरवून बिकॉज ते आपल्या फायद्यासाठी असं राईट. तू या सगळ्यावर बिलीव्ह करतोस. माझ्या मम्मी पप्पांचं बिलीफ आहे त्यावर आणि माझा त्यावर इतका अभ्यास नाहीये पण आय बिलीव्ह इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वाईब्स. म्हणजे एका घरात आल्यावर आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी कळते. सो आय कॅन सेन्स दॅट. बाकी डिरेक्शन्स आणि याच्यात मला खूप सायंटिफिक बिलीफ आहे कारण म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल असतं आणि आपल्या बॉडीमध्ये आयरन असतं. सो ते मॅग्नेटिक पोल्स आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये आयरन ट्रान्सफर होतं. सो त्यामागे सायन्स आहे. सो मला असं वाटतं की ज्या दिशा आणि ते सगळं खूप म्हणजे त्याच्यावर बिलीफ आहे माझं आणि ते माझ्या बाबतीत घडलंय. म्हणजे मी कधी चुकून उलटा झोपलो तर माझं डोकं धरतं किंवा मला झोप येत नाही मला वाईट स्वप्न पडतात. सो हे माझ्यासोबत खूप होतं त्यामुळे मी दिशा आणि ह्याच्यात बिलीव्ह करतो. ओके सो हॉलमध्ये आलेला मोठा डायनिंग टेबल आहे. आयुष तू फूडी आहेस का. मी फूडी नाही म्हणता येणार पण मला जे आवडतं तेच खायला आवडतं. रिझन बिहाइंड आस्किंग की इकडे किती वेळ घालवतोस या डायनिंग. मी इकडेपेक्षा मी तिकडे जास्त वेळ घालवतो कारण मी टीव्ही बघता खातो. पण हा पण एक खूप इंटरेस्टिंग म्हणजे जे इपॉक्सी म्हणतात त्याला. सो हे जे ट्री आहे ना हे ट्री जे असतं त्याला कॅन्सर किंवा असे वेगवेगळे ट्रीजला पण आजार होतात. सो ते जे डिफेक्टेड ट्रीज असतात म्हणजे हे आपण चांगलं झाड नाही कापत इपॉक्सीसाठी. सो याच्यासाठी असं झाड कापलं जातं जे इधर स्वतःहून डाय डाऊन होणार आहे किंवा जे ऑलरेडी हाफ डाईड आहे असं ट्री कापून त्याच्या ट्रंकने हे बनवलं जातं आणि मग ते लिक्विड आणि ते सगळं आजकाल आपण बघतो रील्स मध्ये ते टाकतात ना लिक्विड. सो ह्या टेबलमध्ये जे ट्री वापरलं गेलं किंवा जो वूड वापरलाय त्याच्याने नेचरला हार्म होत नाही. ओके पण आता फार नीट नेटकं घर दिसतंय नो पसारा ऍट ऑल. तर याचं क्रेडिट काकूंना आहे का तुला आहे आणि तू काय म्हणजे पसारा करणारी व्यक्तीस का काय. नाही मी खूप 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 क्लीन राहतो. माझा लहान भाऊ आहे जो खूप पसारा करतो त्यामुळे मी आज तुम्हाला त्याचं बेडरूम दाखवू पण शकत नाही कारण उत्कर्ष इथे नाहीये. तो लंडनला असतो त्याच्या
रूम मध्ये सगळा मेस आहे. पण बाकी आई बाबा आणि मी आम्ही तिघे खूप क्लीन. लंडनवर बोल माझा बेडरूम का दाखवलं तुझं ठीक होतं, माझं कसं दाखवलंस बेडरूम. त्यामुळे त्याची परमिशन नाही आपल्याला, नो कॉन्सेंट. ओके पण म्हणजे घर आम्ही सगळेच खूप क्लीन आणि या बाबतीत आम्ही सगळेच इक्वल आहोत. चला आपण इकडे जाऊया आयुष्या फेवरेट सेक्शन कडे. दॅट इज त्याचं दिस हे अच्छा ओके पहिले हा जिथे सगळ्यात जास्त आम्ही म्हणजे हा आमचा फॅमिली सोफा. ओके सो इथे मी आणि उत्तू खाली बसतो, आई बाबा वर बसतात आणि इथे आम्ही सगळ्या मूवीज इथे पाहतो. आणि म्हणजे हे फार जे मस्त लिहिलंय सुखी सुखी राहा. राहा. सो हे खूप छान लिहिलंय हे. मी वर करून दाखवतो. हा. हे माझा बेस्ट फ्रेंड आहे आदित्य काळे आणि त्याची वाईफ अक्षिता, त्या दोघांनी मिळून बनवलंय. आम्ही आपल्या घरी गणपती असतो, सो गणपतीत हे अशा ठिकाणी ठेवलं होतं. त्याच्या मागची स्टोरी होती की असं आपण गणपतीला हात जोडून आपण वर आलो की आशीर्वाद म्हणून हे सुखी राहा दिसलं पाहिजे. तसं गणपती बाप्पा इथे आणि ते सुखी राहा असं ठेवलं होतं. सो आपण आधी बघतो गणपती बाप्पाकडे, मग आपण हात जोडून वर आलो की ते अशा अँगलला होतं की ते दिसलं पाहिजे. आणि मी आता घरात आलेलं माझं पहिलं लक्ष त्याच्याकडे म्हटलंय किती मस्त लिहिलंय सुखी राहा. की कोणते तुम्हाला सांगते की छान आहे सगळं मस्त राहा. पेंटिंग पण छान आहे. हा ही पण हे ना ऍक्च्युली हे पप्पांनी आणले आणि पप्पांचा एक मित्र आहे जो दुबईत राहतो. सो त्यांनी ही खूप कॉस्टली पेंटिंग, हिला आम्ही खूप सांभाळून वापरतो. हे ओरिजिनल गोल्ड आहे, म्हणजे हे जे आहेत ना हे थ्रेड्स वर गोल्ड आहे. सो हा जो सेक्शन आहे इज रिअल गोल्ड. ते दिसतंय पण. आणि पप्पा कुठे आहेत? पण पप्पा कुठे असतात जास्त, इथे का फार्म हाऊस? पप्पा आजकाल फार्म हाऊसवर असतं कारण आता सीझन चालू आहे. 31 आणि जॅन सगळे पार्टी करतात, आपण काम करतोय पण बाकीचे लोक पार्टी करतायत. सो पप्पा तिथे असतात. प्रिपरेशन झालंय का पण तुझं? माझं ऑलमोस्ट. हे पण असतं. ओके हे मला असं वाटतं हे आईने लावून हे आईचं ऑब्विसली, म्हणजे ह्या हो वाव. ह्या सगळं आईचं. सगळे देव आहेत इकडे. ही माझी फर्स्ट ट्रॉफी आहे त्यामुळे ही इथे आहे. तर तिची आता हालत जरा कधी ठीक मिळाली नाहीये. तुला ही? ही मला स्कूलमध्ये स्टुडंट ऑफ द इयर मिळालं होतं 10th स्टँडर्डला. 10th ला. हा सो तेव्हाची ही ट्रॉफी आहे स्टुडंट ऑफ द इयर, त्यामुळे ही इथे आहे. आणि सगळे देव आहेत इकडे. हा साईबाबा आहे, स्वामी आहे, बाप्पा आहे. हो. वा वा. विठ्ठल रखुमाई आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत, विठ्ठल रखुमाई सुद्धा आहे. ते पण घेतलंयस का? ते पण असं गिफ्ट ते पण गिफ्टेड आहे. हो ते पण गिफ्टेड आहे. किती मस्त दिसतंय. इथे या सोफ्यावर किती वेळ घालवतोस रे तू? मी म्हणजे या इथे जेव्हा असतो तेव्हा आय फील 70-80% ऑफ द टाइम आम्ही सगळे सोफ्यावर असतो. म्हणजे आम्ही सगळे सोफ्यावर पडलेलो असतो, मम्मी पप्पा आम्ही. कारण टीव्ही आम्ही सगळे खूप टेलिव्हिजन फॅन्स आहोत किंवा सिनेमा फॅन आहोत. आम्ही दिवसभर टीव्ही किंवा काही ना काहीतरी बघत असतो. काही जण तर तारक मेहता बघतो परत. पण आम्ही तारक मेहता. हो. पण आयुष घर, आपण बाल्कनीत जाऊया. घर ही अशी गोष्ट आहे ना की आपल्याला आपण दिवसभर कितीही थकलो, कितीही काम केलं तरी आपली जी कम्फर्ट प्लेस असते दॅट इज आवर होम. की आपण कधी एकदा घरी जातोय आणि कधी एकदा ते छान फिलिंग येते असं वाटतं. राईट? वाव मस्त आहे रे बाल्कनी. तुझं पण सेम आहे की कधी संपतंय शूटिंग आणि घरी जातोय आणि आराम करतोय? नाही म्हणजे एक्झॅक्टली तसं नाहीये. म्हणजे मला सेटवर राहायला पण तितकंच आवडतं. म्हणजे मला असं कधी होत नाही की कधी घरी जातोय, पण कधी कधी जेव्हा खूप टायरिंग शूट असतं ना म्हणजे डान्सचं किंवा ऍक्शनचं, तेव्हा मला माझ्या बेडची खूप आठवण येते. पण मी होम सिक किंवा असं घरी कधी जातोय आणि त्यासाठी इतका फॉर नाहीये. म्हणजे मला असं हवंय की मी माझ्या लाईफचं मी मोस्ट ऑफ द लाईफ सेटवर स्पेंड केली पाहिजे. म्हणजे माझं घर मला कितीही आवडत असलं किंवा कितीही ते सुंदर असलं किंवा माझी आई असली, माझे बाबा असले, तरी आय ऑलवेज विश की मी 80% लाईफ सेटवर स्पेंड केली पाहिजे आणि जे 20% जे 6 तास झोपायचे असतात ते मी घरी आलो पाहिजे. 6 तास झोपायचे? ओ गॉड, 8 तास ऐकलंय मी. 6 तास? म्हणजे सी वेन युअर वर्किंग शूटिंग, बघ मराठी टेलिव्हिजन मध्ये काम करणारा कुठलाही ऍक्टर 8 तास झोपत नाही. इट्स अ मिथ की 8 hours स्लीप वगैरे असं काही आमच्याकडे होत नाही. आम्ही 14-15 तास शूट करतो, त्यानंतर ट्रॅव्हल करतो, त्यानंतर आम्ही घरी पोहोचतो. 6 तास इज मोर देन इनफ. आणि व्ह्यू पण चांगला आहे. म्हणजे थोडंसं बिल्डिंग असलं इथे छान दिसतंय ना समोर. सनराईज आहे, सनसेट आहे? दिस इज सनसेट. सनसेट पण. वा. इकडे किती वेळ असतोस या बाल्कनीमध्ये? इथे खूप म्हणजे सकाळी जे मी गरम पाणी इथे उभं राहून पितो. सकाळ जरा एक फ्रेश ब्रीज जी खूप वेळा माझ्या नशिबात नसतं कारण मी खूप लेट उठतो. मी लेट झोपतो आणि लेट उठतो. म्हणजे आय स्लीप ॲट 4 or 3 रात्री. आय स्लीप ॲट 3 अँड आय वेक अप ॲट 9. फॉलो करतोयस की काय? नाही अगं, मला झोपच येत नाही. म्हणजे मी US ला होतो ना, त्याच्यानंतर जी स्लीप सायकल माझी खराब झाली ना, पण त्याचा फायदा काय की 12 ते 3 इज माय टाइम रात्री. हा म्हणजे शांतता. ओके. खूप शांतता आणि जी मला खूप आवडते. म्हणजे रायटिंग, रीडिंग किंवा जे काही माझं स्वतःचं मी जर्नल लिहितो स्वतःचं, किंवा जे काही मेडिटेटिव्ह जे आहे ना, जे थेरप्युटिक काम आहे, ते सगळं मी रात्री 12 ते 3 मध्ये करतो कारण खूप शांतता असते तेव्हा.
आणि किती वाजता उठतोस? 9 वाजता 9 किंवा 4ला झोपलो तर 10 म्हणजे 3 to 9 Okay. 4 to 10 असं आहे. ओके. हा सो मी खूप रेअरली इथे सकाळची मला ब्रीज मिळते की इथे येऊन गरम आई पाणी पिणं ओरडत वगैरे. नाही तुला? नाही लवकर नाही नाही झोप नाही नाही. पण मी बघ त्याच्याने हार्मफुल काही होत नाहीये. आणि तुला माहितीये का ह्याच्या मागे पण एक स्टडी आहे की अवर बॉडी डझंट नो द टायमिंग्स. ओके. तू तुझ्या बॉडीला जेव्हा झोपवशील तेव्हा तिला रात्र असते. बरोबर. तुझ्या बॉडीला वेळ कळत नाही. त्यामुळे जे वर्कआउट करायचं मग कधी वर्कआउट केलं पाहिजे त्याला पण वेळ नाहीये. वेन एव्हर यू फील लाईक वर्किंग आउट यू शुड वर्कआउट. आपल्या बॉडीला टाइम कळत नाही. सो तुम्ही नका काळजी करू. लवकर झोपायचं लवकर उठायचं काही होत नाही. आय कॅन बेट ऑन दिस. ऐक ग, झाडांची काळजी घेतोस काही घेते? नाही हे पण म्हणजे प्रामुख्याने या सगळ्याचं श्रेय आईचं आई, आहे. हा. पण मी अजून मधून जेव्हा जेव्हा घरी ज्या असतो प्रकारे छान लावलंय ना मला त्याच्यानंच कळलं हे आईने आईचं केलेलं आहे. आहे. पण आम्ही सगळेच थोडंफार आम्हाला आहे याची हाऊस आहे. मम्मीला खूप जास्त आहे पण आम्हाला पण थोडीफार आहे. म्हणजे आता मम्मी असते तेव्हा आम्ही पण हेल्प करतो पण खूप नाही. मम्मीला करत तरी आत्ता एक आमची वेल होती ती जरा हे झाली पावसाळ्यात. नाही तर ती पूर्ण म्हणजे मम्मीने अशी डिझाईन केलं होतं तिला की ती फुल अशी जाऊन तिने फुल कव्हर केलं होतं हे बाल्कनी हा. पूर्ण. सो मम्मीला ते पण ते असं डिझाईन वाला करत म्हणजे वेलीला असं वे देतात ना ते पण कळतं मम्मीला. तर ते पण करते. सो अशी ही बाल्कनी आहे. आता जाऊया मोस्ट एक्साइटिंग पार्ट आणि हँडओव्हर करते पुढची सूत्र मी आयुषकडे. Yes, let's ते go. म्हणजे आयुषचं बेडरूम. चला 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 हे करायला मलाच खूप आवडतं. है ना? माझं बेडरूम दाखवायला. इथून पुढे मी एकही शब्द बोलणार नाहीये. हँडओव्हर टू यू. राजश्री मराठी इज इन माय वाव वाव. या वेलकम जाइए जाइए. सो हा माझा बेडरूम. दिस इज माय केव. केव ऍक्च्युली केव. सो हे मी एक्सप्लेन करतो काय. सो इथून एक रील गेली आहे अशी वर जी अशी गोल फिरून तिकडे एंड होते. आणि हे नाव शोईंगचं साईन आहे ऑब्व्हियसली सगळ्या रिगल सिनेमाच्या बाहेरचं फेमस साईन आहे नाव शोईंग. Yes. त्यात पण एक लाईट आहे आणि सगळीकडे माझे सगळे फेवरेट फिल्मचे पोस्टर आहेत. येस. पण ते पोस्टर्स म्हणजे नॉर्मल जे गुगलवरनं डाउनलोड केलेले पोस्टर्स नाही त्या फिल्म मधली एक एलिमेंट घेऊन त्याला एक मिनिमलिस्टिक व्हर्जन क्रिएट केलंय Okay. त्याचं. सो हे ह्याचं श्रेय पण माझ्या बहिणीचं आहे आणि थोडं माझं आणि जास्तीत जास्त तिचं आहे. सो हे पिंटरेस्ट आणि इथून तिथून डाउनलोड करून एडिट करून हे बनवलंय. सो जसं पहिला ती फिल्म आहे MS धोनी द अनटोल्ड स्टोरी. सो MS धोनी इज रनिंग ऑन अ पटरी रेल्वे पटरी कारण तो TC होता. yeah. मग एक सुलतान आहे जो ट्रॅक्टर खेचतो हे ओके इशे. मग हा कबीर सिंग आहे. अरे हे तिकीट आलं क्लिकचं तिकीट आहे. सो क्लिकचं first shows तिकीट आहे? नाही हे 25th शोज आहे. 25th. हे फर्स्ट शोज आहे. सो हे कबीर सिंग आहे. बजरंगी भाईजान हे बघ. सो हे म्हणजे पहाड काश्मीर आणि हे तिघे बघ. सगळं, हा. हे तिघे इथे आहेत. आणि इथे तेरे नाम आहे. तर तेरे नामचे फक्त केस. सलमानचे केस आहेत. मग भाग मिल्खा भाग, लाला लँड. हे तुला सगळे आवडते हे माझे सगळे फेवरेट फिल्म. म्हणजे हे फेवरेट म्हणण्यापेक्षा फिल्म्स विच आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. ओके. सो इथे डिअर कॉम्रेड आहे. सो डिअर कॉम्रेड तेलुगू फिल्म आहे. सो Yes, त्याच्यात yes. ती साऊंड थेरपीनी हा. हील करतो. सो त्याच्यामुळे ते हेडफोन्स आणि स्पीकर. ही बाजीगर आहे. हिला बिल्डिंग वरून ढकललं शाहरुखने. अरे. त्या बिल्डिंगचा बी आहे इज द बाजीगरचा बी. बाजीगर. आणि हे ऑब्विसली म्हणजे ह्याला एक्सप्लेन करायची गरज नाहीये. या, बागती, या. बॅगवती जिंदगी ना मिली द्वारा. आणि तिथे माझी सगळ्यात फेवरेट फिल्म आहे रांझना. तुला रांझना तुझी फेवरेट? सगळ्यात फेवरेट फिल्म म्हणजे नंबर 1. आणि त्या टेबलवर पण खूप एक्साइटिंग. हो तिकडे पण सगळं खूप एक्साइटिंग. आणि रांझनाच्या बाजूला इन्सेप्शन आहे. सो ह्या दोन फिल्म माझ्या सगळ्यात फेवरेट फिल्म्स आहेत. ओ. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट या बेडरूम मध्ये एंटर केल्यावर मला जी वाटली हे येस ह्याच्या मागे वॉशरूम आहे आणि हा दरवाजा आहे वॉशरूमचा व्हॅनिटी. आणि त्याने त्याला व्हॅनिटीचा फील दिला. हे खूप क्रिएटिव्ह आहे आयुष. मी नाही पाहिले असं बेडरूम कोणाचं. ह्याची आयडिया तुला सांगू म्हणजे याचा रूट कुठून होता. तू ओम शांती ओम पाहिलंयस? येस. त्यात जो जेव्हा ओम पुनर्जन्म घेतो इंटरव्हल नंतर पहिला की राजकुमार वाला सिल्लक का गाऊन पेंगे. हो. तर त्याचा जो रूमची थीम असते ना तिथून मला सुचलं होतं की माझा रूम असा पाहिजे. सो आपला भले त्या साईजचा नाहीये किंवा तो बेड तितका मोठा नाहीये पण त्याची वाईब ती आहे की आय शुड फील. मी सकाळी उठल्या मला स्टार सारखं फील झालं पाहिजे तर जाऊन मी स्टार होऊ शकतो. म्हणजे आय शुड बी द फर्स्ट पर्सन टू फील लाईक अ स्टार. सो त्यामुळे ह्याची खूप गरज आहे मला. म्हणजे मी जेव्हा केव्हा म्हणजे हे तर आता ह्याचं खूप काय म्हणतात शॅलो व्हर्जन आहे ह्या. पण ह्याचं डीप व्हर्जन आहे की वेन एव्हर आय एम डाऊन आय एम आउट आय एम अपसेट किंवा मला कधी असं आजकाल नवीन शब्द आपण डिप्रेस्ड शिकलोय. अँक्शियस डिप्रेस्ड. सो तेव्हा ना ही रूम मला खूप हील करते. म्हणजे मी जगात कुठेही असो मी जेव्हा ह्या रूम मध्ये आलो ना तो आय एम डन. किंवा कारण आय वॉन्ट टू बी सराउंडेड विथ फिल्म्स अँड क्रिकेट. सो इथे MS धोनीचं हे आहे 7 आणि तिथे माझी पण जर्सी आहे क्रिकेटची 7. आणि युजली इथे बॅट बॉल पण असतात पण आता 31st करून आलोय. सो बॅट बॉल फार्मवर. पण मला ही आयडिया खूपच आवडली. मिरर आणि हे सगळे बल्ब कमाल वाटतात. ऑल्सो
थिएटर फील आहे आणि हे दरवाजे बघा याचे हे थिएटरचे दरवाजे थिएटर दरवाजे हो, एक्झॅक्टली theater दरवाजे. आणि ह्याच्या आतमध्ये वॉर्डरोब आहे माझं. हा तिकडे वॉशरूम ज्याला त्याने व्हॅनिटी फील दिला आणि हे आणि हा वॉर्डरोब हे सगळं करत असताना तू पूर्ण वेळ इथे अवेलेबल होतास की काय मी करताय, हा कसं म्हणजे करताय? ऑलमोस्ट मी येऊन जाऊन होतो पण प्रत्येक गोष्ट मला दाखवून लावली गेली आहे. म्हणजे ह्याचं मटेरियल परत हे पण तुला आता हे बघ याचं मटेरियल ना हे थिएटरच्या आपले सीट्स असतात seats, ना हा. आणि ते पॉपकॉर्न होल्डर आहे. सो हे बघ इथे आता इस्त्री लागून थोडा त्याला मार्क आलाय पण हे पॉपकॉर्न होल्डर आहे. सो इथे पॉपकॉर्न ठेवू शकतो आणि हे बघ इथे प्रोजेक्टर आहे आणि इथे स्क्रीन आहे Screen पडदा आहे. आहे. सो इथे बसून म्हणजे इथे बसलो की हे बघ इथे 3D ग्लासेस पण आहेत. तू 3D मूवी पण 3D लावू- पण बघू शकतो. सो आपण 3D ग्लासेस घालू शकतो. इथे बसून इथे पॉपकॉर्न खात खात इथे मस्त सिनेमा एन्जॉय करू आई शकतो. शपथ यार मी प्रेमात पडली या क्रिएटिव्हिटीच्या. आणि ते छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं हा माझा फर्स्ट कॅमेरा आहे जो मी खूप जपून ठेवला माहिती आधी किती असे- दिवसानंतर बघितला मी सायबर शॉट Cyber सायबर शॉट ना या हो, हो. ऐक किती दिवसानंतर बघितला हा सोनी सायबर शॉट. So, आणि तो किती म्हणजे हातात वर्किंग किती- आहे तो म्हणजे त्याची बॅटरी नाही आता पण त्याची बॅटरी चोर बाजारात मिळेल तर ते मी बघून ठेवलं. सो जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा बॅटरी आणि पण बाकी पूर्ण तो म्हणजे फाईन कंडिशन मध्ये क्या बात. केवढा वापरला जायचा ना आधी खूप जास्त. कारवाना हा हा हे तर- Nostalgia. हा. आणि मी रुबिक्स क्यूब पण आय लव्ह डुईंग इट. आणि हे आता मी नवीन म्हणजे त्याचं छोटं व्हर्जन आणलं इझी व्हर्जन तर ते सगळ्यांना आलं पाहिजे. एक मिनिट मी याच्याबद्दल बोलणार. याच्याबद्दल एक पूर्ण व्हिडिओ बँकॉकचा बाम Yes. हा म्हणजे ह्याचे चाहने वालो की कमी Oh. नाहीये या बामच्या. बापरे. काय ऍडिक्टिव्ह आहे खूप हा. addictive आहे. मी आता बँकॉकला गेलेले 2 पॅकेट घेऊन आले कारण सगळ्यांनी मला अगं, काही नाही आपल्याकडे अवेलेबल आहे आता. इकडे Yes, yes, मला कित्येकांनी सांगितलं की काहीही नाही बँकॉक वर हा बाम घेऊन ये. तुला पण आवडतो हा खूप बॅग जास्त. आणि ना मला पुढे अजून बऱ्याच गोष्टी बोलल्या मला सांग ही तुझ्याकडे स्पायडरमॅनची माझं काय आहे? माझं ऑब्सेशन विथ स्पायडरमॅन आहे. मी खूप तिकडे पण आहे Spider-Man लटकलाय. कंपस पण आहे माझं स्पायडरमॅनचं. सो माझं स्वप्न आहे म्हणजे मी नेहमी बोलतो जे खूप ॲम्बिशियस असेल लोक हसतील तर हसा आय डोंट केअर पण माझं स्वप्न आहे की जगातला पहिला ब्राऊन स्पायडरमॅन मी प्ले केला पाहिजे. जेव्हा केव्हा ते लोक ठरवतील की स्पायडरमॅन आता इंडियाची स्टोरी आहे. आता बघ अमेरिकेत असतो स्पायडरमॅन एक ब्लॅक स्पायडरमॅन आहे. सो एक जेव्हा केव्हा ब्राऊन स्पायडरमॅन होईल ना आय वॉन्ट टू प्ले इट. मी त्यासाठी पूर्ण फिजिकली तयार आहे मेंटली तयार आहे. माझी बॉडी स्पायडरमॅनसाठी परफेक्ट आहे. सो आय एम रेडी आय वॉन्ट देम टू बी रेडी. जेव्हा केव्हा मार्वल रेडी होईल ब्राऊन स्पायडरमॅन बनवतील तेव्हा त्यांनी मलाच घेतलं पाहिजे. मी खूप मेहनत करायला तयार आहे आणि हे तथास्तु हे माझं स्वप्न आहे. वा, वा, First, आणि so त्यामुळे हे तिकडे माझं पण मॅनिफेस्टेशन Spider-Man लटकला. तिथे ते लटकते हो. आणि त्याची नेट पण आहे बघ त्यांनी वर हे पण केलंय हे तूच केलं असशील ना ऑब्विसली. तो स्वतः अजून नाही करत. नाही म्हणजे हे तुझीच क्रिएटिव्हिटी असेल. आणि तिथे माझ्याकडे हे पण आहे स्पायडरमॅनची कंपास पण आहे. ह्या जर्सी बद्दल पण मला सांग कधीची आता ही रिसेंटली म्हणजे आता मी एक क्रिकेट टीम मधून खेळत होतो एका आयुष इव्हेंटसाठी. 7. आयुष 07 इज माय नंबर. युअर नंबर ओके. 07 आणि is एक गोष्ट मला सांग आयुष ती गाडी अशी वरती का ठेवली तिला तिकडे ती आय नो मुलांना कार्स आवडतात पण ती एवढी वर तिथे कुठे ठेवली बघा ती कार त्याने तिकडे ठेवली आहे. दॅट्स आरसी म्हणजे जे कोणी माझ्या 90s किड आहेत त्यांना त्याची व्हॅल्यू कळेल की इट्स अ रिमोट कंट्रोल कार. आणि आपल्या लहानपणी आपल्या आई बाबांनी कधीच आपल्याला घेऊ दिली नाही कारण आपण कधी तेवढे मार्क्स स्कोर नाही केले. मला बोलत 90 अबावला आरसी म्हटलं दॅट इज टू मच ब्रो. 90 अबाव फॉर आरसी. सो मी जेव्हा 18 कम्प्लीट केलं तेव्हा माझ्या 2-3 फ्रेंड्सनी माझ्या बेस्ट फ्रेंड्सनी एकत्र येऊन मला ती कार गिफ्ट केली की माय फर्स्ट आरसी. दॅट इज माय फर्स्ट आरसी. आणि आता आपण तिकडे जाऊया तुझ्या पुस्तकांच्या खजानाकडे. प्लीज. हा काय खजाना आहे प्लीज एक्सप्लेन. तू करेक्ट वर्ड वापरलास खजानाच आहे माझ्यासाठी. सो जे मगाशी मी म्हणालो की 12 ते 3 जो माझा थेरप्युटिक मेडिटेटिव्ह टाइम आहे तो पूर्ण टाइम मी इथे स्पेंड करतो. म्हणजे हे माझं ऑफिस किंवा दिस इज आयुष संजीव्स केबिन असं म्हणू शकतो आपण. सो इथे बुक्स आहेत. मला पेंटिंगची स्केचिंगची थोडीफार आवड आहे. आय एम नॉट व्हेरी हे मी केलंय. सो थोडीफार आवड आहे मला. सो त्यामुळे हो दिस इज समथिंग आहे बट आय डोंट थिंक की ते इतके छान दाखवण्याला लागेल. 2-3 तर स्पायडरमॅनच असतील. मग हे जी लहान लहान मुलं येतात ना घरी ते पण हे वापरतात. गणपतीत वगैरे येतात ना सो ती लोक हे वापरतात. एक मी रोबोट बनवला. तू बनवलायस? मला खूप फॅसिनेशन आहे रोबोट्सचं. मी नंतर तुला माझ्या कार मध्ये काय आहे ते पण दाखवेन रोबोटचं. रजनीकांत हू डझंट लाईक रजनीकांत. Your painting is very beautiful. खूप छान केलंयस. हा दिस इज ऑल्सो गुड. सी Michael Jackson. Nice. मी स्पायडरमॅन शोधतोय आता आहे का.
हे पण खूप छान झालंय म्हणजे बरं झालंय पण रॉकस्टार. म्हणजे याचं पोस्टर मी इथे लावू शकलो नाही कारण मला याचं हवं तसं पोस्टर सापडलं नाही, त्यामुळे मी ते ड्रॉ केलं. पण हा, सो दिस इज व्हॅन गॉग इन्स्पायर्ड. आणि म्हणजे हे सगळं करतो. हा म्हणजे जेव्हा तेच म्हटलं स्पायडरमॅन कुठे गेलं. खूप असं बिझी ठेवतं ना आपल्याला, हो, हो, काइंड हो, ऑफ हो. मेडिटेशन. आणि आय एम अ व्हेरी मच ओव्हर थिंकर इन जनरल. सो ना मला असं अजून अनदर शिवा खूप भारी आहे ते एक्सप्रेशन्स. हे बघून काढतोस तू कशावर? नाही, दिस इज ऑल इमॅजिनेशन. अशा सुचतं असं काढतोस? हो, म्हणजे खूपच फ्री फ्लोईंग झोन आहे माझा. आणि मला बघून काढायचं शिकायचं, म्हणजे जसं नाही का तुला बघून तुझं स्केच काढलं काय फोटो बघून ते मला नाही येत, म्हणजे मला तसं मॅच नाही करता येत. पण मला असं वाटतं की मी खूप ओव्हर थिंकर आहे. म्हणजे एकतर मला सगळ्यातलं सगळं जाणून घ्यायचं असतं. म्हणजे मला त्याचं सायन्स पण हवं आहे, त्याचं ॲस्ट्रोफिजिक्स पण हवं आहे, मला केमिस्ट्री पण जाणून घ्यायची आहे. सो त्यामुळे ना माझ्या डोक्यात खूप चालू असतं. त्यामुळे 12 ते 3 आय वॉन्ट टू शट एव्हरीथिंग आणि जस्ट बी इन द तो फ्लो स्टेट आणि एक झिरो स्टेट असतो ना की ज्यात आपण काहीच विचार करत नाही. सो तो मी इथे स्पेंड करतो. आता हे सध्या मी हायपर स्पेस वाचतोय. अमेझिंग बुक. म्हणजे त्यांनी डायमेन्शन्सला इतकं कमाल एक्सप्लेन केलं. मी तुला सांगतो, मी इथे लिहून ठेवलंय की 4 डायमेन्शन्स इंटू 4 नंबर्स. म्हणजे जर तुम्हाला डायमेन्शन्सचं कन्फ्युजन असेल तर किती सोपं आहे बघा. मीट मी ॲट 7th स्ट्रीट. ओके, मीट मी ॲट 7th स्ट्रीट. ओके, बिल्डिंग, असं हा एक डायमेन्शन झालं. ओके, स्ट्रीट नंबर 7, बिल्डिंग नंबर 1. ओके, ही झाली बिल्डिंग नंबर 1. फ्लोर नंबर 4 हे झालं अनदर डायमेन्शन ॲट 12:30 इज द 4th डायमेन्शन. सो स्ट्रीट, बिल्डिंग, फ्लोर अँड टाइम. सो मी ह्याला म्हणजे या बुकचा जो काय म्हणतात इनिशियल 4-5 जे लेसन्स आहेत ना. सो मीट मी ॲट द 7th स्ट्रीट ॲट बिल्डिंग नंबर 4, बिल्डिंग नंबर 1, फ्लोर नंबर 4 ॲट 12:30. सो डिमेन्शन्स इतके क्लिअर आहेत. सो यात खूपच म्हणजे इंटरेस्टिंग पॅरलल युनिवर्स आहे बघ. सायंटिफिक ओडिसी थ्रू पॅरलल युनिवर्स, टाइम रॅप्स अँड द 10th डिमेन्शन. सो खूप इंटरेस्टिंग आहे. हे विकत घ्यायचं वाटतं. प्रोटीन, हा, हे पेंडिंग सामान आहे. मल्टीविटामिन लिहिलंय का ते? हे बीबी क्रीम आहे आणि हे B12 टॅबलेट. मला B12 डेफिशियन्सी आहे. ओके, हे वाचून झालेत आणि सगळं? हा, हे ऑलमोस्ट कवर्ड आहेत. म्हणजे रिसेंटली ययाती कम्प्लीट केलंय मी. सो मी खूप वर्षांपासून ययाती वाचलं नव्हतं. त्यानंतर भगवद्गीता ऑब्व्हियसली, आणि भगवद्गीताचं एक व्हर्जन आहे माझ्याकडे. तू वाचलंयस? हा, या आणि इथे अनस्क्रिप्टेड आहे. हे पण खूप इंटरेस्टिंग बुक आहे. म्हणजे विधू विनोद चोप्राचे प्रत्येक फिल्मला त्यांनी ब्रेकडाऊन केलं. प्रत्येक फिल्मचं ब्रेकडाऊन आहे त्यात. आणि हे सलाम नावाचं पुस्तक आहे. आणि हा एक इथे आहे, हे पण पुस्तक सजेस्ट करेन तुम्हाला. दिस इज सेपियन. सो दिस इज बेसिकली इव्हॉल्युशन ऑफ, म्हणजे आपण कुठून इव्हॉल्व्ह झालो. पण त्याचा फॉर्मॅट काय माहितीये का, रियालिटी शो सारखा. म्हणजे या बुक आणि इमेजेस वगैरे, म्हणजे लहान मुलांसाठी पण खूप भारी आहे हे बघा. सो ही रियालिटी शोची म्हणजे मेन, सो ती कंटेस्टंट हायर करते. मग आधी एक सेल असतं, मग तिथून कसं मंकीज होतात, मग त्यांचा लेवल 2 येतो. सो लहान मुलांना सजेस्ट कोण करतं पुस्तकात? नाही, हे मी विजय देवरकोंडाच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं. सो त्याने सजेस्ट केलं होतं सेपियन्स वाचा. सो तिथून मी अडॅप्ट केलं. तोही आवडतो वाटतं, डिअर कॉम्रेड. येस, विजय देवरकोंडा आवडतो मला. पण माझा सगळ्यात फेवरेट ऍक्टर धनुष आहे. सगळ्यात. सो तो एकमेव ओरिजिनल पोस्टर आहे. बाकी सगळे मिनिमलिस्टिक आहेत ना. सो दिस इज माय फेवरेट फिल्म म्हणून हा तो मूवी पोस्टर. हिरो का लिहिलंय ते स्वतःला सांगत राहतो मी. कधी कधी आय डोंट फील लाईक अ हिरो, सो आय वॉन्ट टू ऑलवेज फील लाईक अ हिरो. तुझी अफर्मेशन बुक पण आहे, पण ती आपण नको वाचू. हा, ती नको वाचू कारण अजून एक स्पायडर. तुम्ही इथे जरी पाहिलं तरी स्पायडरमॅन आहे. आणि हे एक खूपच मेरी किताब नावाची किताब आहे. सो ज्यात मी जर्नल रायटिंग करतो. ज्यात मी आय राईट अबाउट व्हॉट हॅपेंड, व्हॉट शुड नॉट हॅपेंड, मी काय केलं पाहिजे. म्हणजे जर तर जे आपण म्हणतो ना, सो मी आय प्रेफर रायटिंग ऑल माय जर तरस, की ते डोक्यातनं काढून टाकायचं. कधी कधी असं वाटतं की यार मी आज उबर किंवा ऑटोच्या ऐवजी कार बुक केली असती, कारच्या ऐवजी ऑटो बुक केली असती, ट्रॅफिक नसतं लागलं, आज मी हा रस्ता घेतला पाहिजे, तो घेतला. सो हे जर तर मला डोक्यातनं काढून टाकायला आवडतं. मी ठेवत नाही. हा, लिहून टाकलं, ओके. म्हणजे ऑप्शन 1 मी फॉलो केलं, ऑप्शन 2 मी लिहून टाकलं. सो ऑप्शन 2 पण डन. ओके. आणि हे डीप लर्निंग AI शिकलाय? येस, मी हा कोर्स केला. AI फॉर एव्हरीवन नावाचा कोर्स आहे. सो तो त्याच्यात बेसिकली
AI कसं बिझनेसेसला इन्फ्लुएन्स करणार आहे इन कमिंग फ्युचर. आपण जे म्हणतो ना की AI जॉब्स खाणार, सो ते कसं नाही होणार आहे. नाही होणार. AI काय करणार आहे, म्हणजे तो जॉब्स खाणार, पण ती तेवढं भयानक नाही जितकं ते आता दाखवलं जातं. म्हणजे तो फक्त क्लरिकल जॉब खाऊ शकतो, की अटेंडन्स घेणं, कॅल्क्युलेट करणं, टोटल करणं, ह्यासाठी माणसं नाही लागणार. पण तिथं आत्ताही नाही, म्हणजे ते बेसिक कॅल्क्युलेशन. सो वी हॅव टेक्नॉलॉजी. सो AI पण तेच करणार. आता जसं ChatGPT आहे, सो आपल्याला इंग्लिश येतं ना, पण आपण एक पॉलिश व्हर्जन ChatGPT करणार. AI तेवढंच करणार आहे. त्याच्या पुढे AI काही करणार नाहीये. ट्रस्ट मी गाईज. पण खूप सुंदर आयुष, खूप मस्त बेडरूम आहे आणि इतक्या छान वाईब्स आहेत ना. तू खूप छान 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 मेंटेन केलीस आणि मी कदाचित ही आयडिया चोरू शकते. येस या प्लीज घरातनं. प्लीज. आता आपण आईच्या अड्ड्यावर येस जाऊया. येस 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 येस. आणि तू जातोस? फक्त आईचा अड्डा नाही. हो, मी आय कुक. हो 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 हो. मी चायनीज बनवतो, मी इंडियन बनवतो, मी थोडंफार इटालियन बनवतो. मला फिश चिकन म्हणजे सगळं येतं मला करता. ऑब्व्हियसली मम्मी इतकं चांगलं येत नाही. कुठे आई पण आई दुसरीकडे. अम्मे! मी म्हणाले की आईचा अड्डा, दॅट इज किचन, कुठे गेली मम्मी? मी माझ्या मम्मीला अम्मी बोलतो. अम्मी. रील्स स्क्रोलिंग काकू. रील्स सोडते. हॅलो, कशा आहात? काय म्हणता? हा सांगतो की याला सगळं जेवण बनवता येतं. हे इकडे जरा कॅमेरा मध्ये या. हा सांगतो याला सगळं जेवण बनवता येतं. हे खरं आहे का? हो खरंय. फक्त त्याला चपात्या येत नाही. बाकी सगळं. आणि तो साफ सफाई करतो का किचनची? नाही युट्यूब वर बघून रेसिपी कोणी बनवेल, नाही. पण मेन इज नंतर सपोज पूर्ण घर पण क्लीन करतो. इव्हन स्वतःचं बेडरूम आणि किचन. आणि माहितीये का, दर 8 दिवसांनी तो पंखे पण पुसतो घरातले. मीटिंग युअर येस फॅन्स. येस. आय नो, मीटिंग माय फॅन्स. आणि मम्मीकडे प्रूफ पण, मम्मी फोटो पण काढते पप्पांना पाठवायला की आयुष पंखे पुसतोय. पण त्याने बेडरूम काय कमाल बनवलंय काकू, त्याचं खूप भारी केलेलं आहे. माझ्याकडनं आले त्याला इंटेरियर. ती पण आयुषचीच आई आहे बघ ना. माते, तुमचं किचन बघू का आम्ही प्लीज? या मला फार आवडतं किचन मध्ये पसारा असतो तेव्हा. मी किचन असं फार क्लीनच ठेव. इकडे पण रांजना. आणि हे धनुषने स्वतः दिलंय. आम्ही फॅन मीटला गेलो होतो तेव्हा. हा रिलीज झाला तेव्हा. तेरे इश्क मेच्या आधी त्यांनी रांजनाचं फॅन मीट ठेवलं होतं आता. सो त्याच्या म्हणजे इव्हेंट होता PVR जुहूला. लक्ष्मी महेश्वरी म्हणून सिंगल हँडेडली तो इव्हेंट करतो ना त्यांनी. सो तिथे धनुषने स्वतः सगळ्यांना वाटलं रांजनाचं. आणि हे आपल्या फार्मचं आमंत्रण. हे आमंत्रण फार्मचं तुम्ही फ्रीज मॅग्नेट पण केले तुमच्यासाठी का तुम्ही सगळ्यांना आम्ही गेस्टला देतो, पण एक स्वतः पण आपण ठेवलं पाहिजे. ओके. आणि हे क्लिक जे तुझं ऑलरेडी चाललंय, तुला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले ह्याच्यासाठी या नाटकाला. किती स्पेशल आहे हे क्लिक? हे माझं आतापर्यंतचं आयुष्यातलं सगळ्यात क्लोजेस्ट काम. म्हणजे क्लोज टू माय हार्ट आपण जे म्हणतो ना, क्लिक पेक्षा जवळचं माझ्यासाठी काहीच नाही. म्हणजे माझा कुठलाही शो किंवा कुठलंही काम नाही. एकतर ते स्टेज आहे त्यामुळे, आणि एकतर ते सगळ्यात मी पहिलं शिकलेलं काम आहे. मी माईम सगळ्यात पहिले शिकलो. मी ऍक्टिंग नंतर शिकलो, पण माईम मी सगळ्यात पहिले शिकलो. त्यामुळे क्लिक. आणि त्यात माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, त्यात माझी कॉलेजची टीम आहे, म्हणजे ज्यांच्यासोबत मी लहानाचा मोठा झालोय. सो आता आम्ही एकत्र ही जर्नी पाहिली, म्हणजे फ्रॉम युथ फेस्टिवल टू अवॉर्ड्स. सो ही, आणि आत्ता आपण क्लिक बद्दल बोलणं ऑन सच अ बिग चॅनल इज अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे आम्ही खूप खालून सुरू केलं होतं. त्यामुळे क्लिक हे इज माय म्हणजे मला आयडेंटिटी जर हवी असेल ना आत्ता, तर क्लिक करणारा आयुष इज द वन आय विल चूज. किती मस्त यार. आणि माझं मिस होतंय ते बघणं. होपफुली मी येईन उद्याच्या प्रयोगाला. प्लीज. आयुष, काय बनवलं या किचन मध्ये तू सगळ्यात पहिल्यांदा? मी पहिल्यांदा आठवत नाही, पण मी खूप वेळा ना, माझी एक फेमस डिश आहे आमची बॉइल्ड टिक्का राईस म्हणून. सो ती मी बनवतो. बॉइल्ड एगची एक डिश आहे. सो ते राजू ऑमलेट म्हणून एक फेमस जॉईंट आहे गुजरात साईडला. सो तिथे मी खाल्लं होतं. सो त्यांचा युट्यूब व्हिडिओ बघून आम्ही ते केलं होतं. मम्मीला पण ते आवडतं खूप. सो एक बॉइल्ड एग्सला एक मसाल्यामध्ये आपण बनवायचं. म्हणजे नॉर्मल खूप बेसिक आहे. अद्रक लसूण पेस्ट, मिरची, आपला किचन किंग मसाला, थोडासा चाट मसाला, थोडासा मॅगी मसाला, लाल तिखट, मीठ. ओके. याचं एक आपण बॅटर, म्हणजे आपण ह्याच्यावर टाकायचं, बटर टाकायचं थोडंसं, त्याच्यावर कट पीस बॉइल्ड एग्स, त्याच्यावर हे सगळे मसाले टाकायचे, आणि असं थोडंसं 2-3 टेबलस्पून पाणी टाकायचं. आणि त्याला ना फ्लॅट सरफेसवर बनवायचं. म्हणजे अशा कढईत नाही बनवायचं. ट्राय करायचं की थोडा तवा, पॅन काइंड ऑफ असेल. तर त्याच्यावर ते फुल भाजून घ्यायचा तो मसाला, आणि त्यात पाणी टाकायचं. मग त्याच्यात भात टाकायचा, आणि ओ माय गॉड,
तुम्ही खरंच हे ट्राय करा. मी नक्की बनवणार. मी ऐकून घेतली रेसिपी. नेक्स्ट लेवल. त्यासोबत एक रोस्टेड पापड तू खायचं. घरी असताना डाएट करतोस? म्हणजे आपण kitchen हा म्हणजे मी मध्ये माझं डाएट ऍक्च्युली ना खूप असं हार्डकोर डाएट Okay, नाही. घरी सो माझं मेटाबॉलिझम छान आहे. माझ्या बॉडीला लवकर फॅट पकडत नाही. टचवूड हवा खाल्ल्यावर पण वजन वाढतं यार. नाही माझं अजिबात नाही वाढत. म्हणजे मी अनटिल अनलेस आय ईट बॅड फॉर लाईक 3 months स्ट्रेट तोपर्यंत माझा कुठेच फॅट येत नाही. तू मला किती वर्ष बघतेस मी तसाच दिसतो बघ. बॉस माझी तेव्हापासून मी तसाच आहे. आणि तेव्हापासून मी आणि आय लव्ह जंक फूड. मला स्ट्रीट फूड किंवा मला रस्त्यावरचं लाल चायनीज एवढं आवडतं की मी सांगू शकत नाही मला केवढं आवडतं. आय एम अ राईस. आपण कोकणातले आहोत. आमचा भाताशिवाय आमचं काम चालत नाही. मी रोज राईस खातो. फक्त मी बेसिक फॉलो करतो की मी शुगर कट डाऊन, ऑइल शुगर खायचीच नाही. मी तर म्हणतो खाऊच नका. जास्तीत जास्त सकाळच्या चहामध्ये एक चमचा असेल तेच ओके. पण अवॉइड इटिंग शुगर. 7 नंतर तर शुगरकडे बघू पण नका. कारण शुगर इज व्हेरी हॅझार्डियस. बाकी तेल पण आपण लिमिटेड वापरतो. आता सगळेच लिमिटेड. आता काय आपल्याकडे तेलकट पहिल्या कोणाकडे त्यामुळे तेलाची गरजच नाहीये. फक्त म्हणजे आता कधी आपल्याला कळतं की आता आपलं शूट आहे किंवा आपला इव्हेंट आहे, आता बॉडी दिसणार आहे, तर त्याच्या आधी आय ट्राय इटिंग मोर ऑफ प्रोटीन. पण त्यात पण काय की मी काय ग्रिल्ड चिकन किंवा असं ते टेस्टलेस फूड नाही खात. तसं नाही खात. तंदुरी चिकन खातो. कारण मला माझी बॉडी मसाले पचवते. हा मी बॉइल्ड एग्स पण खूप नाही खात. मी असं 4-5 बॉइल्ड एग्स, एक हाफ चिकन तंदुरी आणि 1 स्कूप ऑफ प्रोटीन शेक, 1 मील डन. वाव. आणि हे किचनचं चॉईस आईच असतं. इथे नो इनपुट. इथे नो इनपुट. आम्हाला विचारलं पण नाही गेलं. काय करायचंय जे तिला हवंय ते केलं. येस. ओके चला नेक्स्ट काय दाखवतोस घरामध्ये? नेक्स्ट आपण मम्मीचा बेडरूम बघूया. उत्कर्ष बेडरूम यावे नॉट अलाउड. तुम्ही आधी बदलापूरला राहायचं ना? येस ते घर आहे अजून? हो ते आहे. मग ते काय म्हणतात ते आमचं गड, आमचा चाइल्डहुड, जिथे सगळे नाही का आजूबाजूचे सगळे ओळखतात. मम्मीच्या फ्रेंड्स. बदलापूर इज लाईक म्हणजे अजूनही अजूनही जातो मी. अजूनही चायनीज खायला बदलापूरला जातो. आमचं बदलापूरला कात्रप म्हणून एक जागा तिथे एक फेमस चायनीज आहे, सायली चायनीज. गाईज तुम्ही बदलापूरचे जर लोक बघत असाल तर सायली चायनीज यार प्लीज कमेंट सेक्शन. सायली चायनीज यार. हू डझंट नो सायली चायनीज? चायना फेल. कोण है चायना? सायली चायनीज समोर चायनीज कोण? काय सायली चायनीज? मला हे आत्ता मला बदलापूरला गेले ना की सायली चायनीजला जाता. आणि इथे कोणी मित्र जरी गेले ना सायली चायनीजला तिकडून फोटो टाकतात की आम्ही इथे आलो. मला पाठवतात. एवढं चांगलं. अरे नेक्स्ट लेवल. मुळगावचा वडापाव करेक्ट. हे नाश्त्याला तिकडे जाता. रात्रीचं येताना सायली चायनीज खाऊन मी येणार सायली चायनीज लवकरच. सायली चायनीज यार चला आपण बेळगावी सायली चायनीज बद्दल बोलायला. हा हे देवघर आहे. सो हो आणि हा खूपच आमचा जुना फोटो आहे सिद्धिविनायकचा. हो माझ्या भावाने गिफ्ट केलेला. हो स्वामींचा पण फोटो आहे मस्त. आणि हे पण छोटासा मिनिमलिस्ट दिवाला. त्याच्यात पण बॉम्ब लाईट आहे जी आज सकाळीच बंद झाली आणि चालत नाहीये. सो इथे ओम वाला डिझाईन त्यात तशी बॉम्ब लाईट येते. खूप वेट आणला का बॉम्ब लाईट साठी घरात? हे आणि हे जे वॉलपेपर तुम्ही आता बघितलं ना ते मी माझ्या हाताने लावलंय. तो टेक्स्चर मी क्रिएट केलंय. आता हे देवारात लावलेलं? हा हे पूर्ण मी लावलंय. ते पप्पा पहिले हवन करायचे ना त्यामुळे सगळं काळं झालं. आम्ही त्याला परत मस्त केलंय. व्हेरी क्रिएटिव्ह यार. सो ही उत्कर्षची बेडरूम आहे जिथे वी आर नॉट अलाउड. तू नॉट नाही बघत. तो लंडनला गेले. आपण काका त्यामुळे तिकडे बॅग्स आणि कपडे आहेत. बाकी काही नाहीये. गन्स वगैरे नाहीयेत आमच्या घरात. पर्सनल स्पेस आहे. या आणि इथे हे पण स्टोर रूम आहे. ते पण बघू शकत नाही. तिथे वॉशरूम आहे. पण मला असं वाटतं की स्टोर रूम पण खूप इम्पॉर्टंट आहे भाई. त्या ट्रॅव्हल बॅग्स आणि सगळं इतकं राहतं ना सामान त्यात. म्हणजे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे स्टोर रूमची. सो मला असं वाटतं स्टोर रूम खूप इम्पॉर्टंट आहे. हा मम्मी पप्पांचा बेडरूम आहे. सो हा पण खूप असा सटल झोन्स आहे. म्हणजे ह्यात पण खूप व्हायब्रंट काही नाहीये. सो दिस इज हे पण मम्मी चॉईस आहे. हा कलर स्पायडरमॅन नाहीये. मी म्हटलं ना घर तुला वेगळं वाटेल आणि माझा बेडरूम वेगळा वाटेल. आणि राधाकृष्ण आणि त्यासाठी मस्त एक पर्सनल ब्लॉक बनवला आहे राधाकृष्णाचा. येस. ते वॉर्डरोब आहे त्याच्या मागे. त्याच्या मागे वॉकिंग वॉर्डरोब आहे. त्याच्या आतमध्ये वॉशरूम आहे खूप मोठं. वॉकिंग वॉर्डरोब आहे पप्पांचं? हा मम्मी पप्पांचं आहे दोघांचं. सो त्यांना असं वॉर्डरोब आहे आणि चेंजिंगची स्पेस आहे आतमध्ये. म्हणजे आणि आतमध्ये बाथटब आणि खूप मोठा बाथरूम आहे.
सो हा मास्टर बेडरूम आहे हे तुला नाही दिलं तो नाही सगळं? दिला मला. हो. पण हे आमचा म्हणजे कॉल सगळ्यांचा चौघांचा कॉल होता की हा मम्मी पप्पाने व्हायला पाहिजे, कारण ते दोघं राहत आहेत, आम्ही एकटे एकटे राहतो ना, या उत्कर्ष एकटा राहतो, मी एकटा राहतो, सो आम्हाला is enough. तरी त्यातल्या त्यात माझा बेडरूमला कनेक्टेड आतमध्ये वॉशरूम Washroom आहे, आहे. उत्कर्षचा बाहेर आहे. लहान लहान भाऊ बहिणीसोबत नेहमी अन्यायच होतो, मला माहिती आहे. अच्छा तू लहान हो आहेस अन्यायच होतो नेहमी. पण हे मस्त यार, आई बाबांना वॉकिंग वॉर्डरोब, Walking ऍक्च्युली असं असतं की घरातल्या मुलांना वॉकिंग वॉर्डरोब हवं असतं, बाट वगैरे, ते सगळं अगं मम्मी नाही, पप्पांनी. तिच्या साड्या तिला मैदान लागेल वॉर्डरोब म्हणजे एवढ्या साड्या आहेत तिच्याकडे. ओके ठीक आहे. म्हणजे मम्मीचं आम्ही कपाट होगा उघडलं की walking. ठाप 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 साड्या. तू म्हण ना, माझं पण होईल वॉकिंग वॉर्डरोब. माझं पण ऑब्विसली होणार, म्हणजे इसमें कोई दो राहे नाही होणार वॉकिंग. इकडे पण बाल्कनी नाही. म्हणजे इथे हे विंडो आहे अगेन, माझी जिथे बाल्कनी जी स्पेस होती तिथेच, आणि इथे मम्मी फूट मसाजर आहे आमच्याकडे एक खूप भारी. इथे ठेवलंय. हा ते इथे ठेवलंय, जे जे मी गिफ्ट केलं होतं मम्मी पप्पांना, हे फूट मसाजर, पण ते सगळ्यात जास्त मीच वापरतो. रिकव्हरी हा रिकव्हरी म्हणजे डान्स केल्यानंतर. युजली आपल्या मम्मी पप्पांचं बेडरूम हे आपलं बेडरूम असतं, होऊ शकतं तुमचं दोघांचं असं होतं, तुझा उत्कर्ष कुठल्याही नाही मम्मी पप्पांच्या नाही बेडरूम मध्ये नाही, आपण आपली स्पेस. म्हणजे मोस्टली उत्कर्षचं बेडरूम हे सगळ्यांचं असतं, सगळे त्याच्याकडे पडलेलो असतो आम्ही. पण आम्ही इथे खराब नो चादर नीट, माझ्या बेडरूम मध्ये पाय वर नाही, खाली चादर म्हणजे नीट तुम्ही ठेवायची. उत्कर्षाची रूम खराब करतात तर त्याची ऐक कॉमन रे. कॉमन रूम आहे त्याची, उत्कर्षाची हो, room आहे. पण तू जसं आपण common room. बदलापूरच्या घराबद्दल बोललो, हा. फार्म हाऊस आहे तुमचं हा, अमृत, हा. हे घर. पण ना आयुष, आपल्याला आपल्या नावाची पाठी असलेलं एक घर हवं असतं हा, की हा. माय होम मी हा, घेतलंय. हा. असं काही ड्रीम होमचं तू कधी विचार केलायस, किंवा तुझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे की माझं एक घर असेल जिकडे माझ्या नावाची पाठी असेल? नाही माझं, मी जेव्हा म्हणजे ऑब्व्हियसली घर घ्यायचं होतं, पण मी जरी घर घेतलं तरी पार्टी मम्मीच्याच नावाची लावू, हा. कारण आमच्या सगळ्या घरांना मम्मीच्या नावाचीच पार्टी आहे, त्यामुळे हो दॅट इज अ लकी पार्टी, लकी मम्मी आमची. पण कसं असेल तुझं ड्रीम होम? माझं खूप, मला ना ह्या घरात, किंवा मी नेहमी मम्मीला म्हणतो की आपल्या बाल्कनीच्या बाहेर समुद्र पाहिजे. आपण मुंबईत राहतो, समुद्र आपल्या इतकं जवळ, आता आपण ठाण्यात आहोत, पण आपण ऑब्व्हियसली मुंबईत घर घ्यायचं आहे मला, आणि ते कुठेही असेल मुंबईत, पण माझ्या खिडकीतनं समुद्र दिसणार, माझ्या बाल्कनीतनं समुद्र दिसणार, आणि ते थोडं हायर फ्लोअरला असेल. हे 7th आहे, ते मे बी 70th किंवा 27th किंवा असं काहीतरी फ्लोअरला असेल, जिथून समुद्र दिसेल. बाकी माझं अशा काही डिमांड्स नाही, बाकी हे खूप आहे, म्हणजे हे घर खूप आहे, म्हणजे वी आर व्हेरी ग्रेटफुल. जितक्या गरजा आहेत त्याहून खूप जास्त आहेत या घरात. म्हणजे पप्पांनी हे जे घर बनवलंय, म्हणजे आपण ना नेहमी ऐकतो की एक जनरेशनल कर्स एक माणूस संपवतो. म्हणजे आम्ही हे लोक म्हणतात, मला तर माहित नाही, ताडपत्र्याच्या घरात राहायचो माटुंग्याला, तिथून त्याला त्या विटा माती पप्पा राहायचे, तिथून ते विटा आणि ते आणून त्यांनी हाताने घर केलं होतं माटुंग्याला, जे चाळीत आमचं घर होतं. ती चाळ पण नव्हती, झोपडपट्टी होती. सो तिथून माझ्या आजोबांनी थोडं हे केलं, मग पप्पा शिकले, मग हे घर पप्पांनी बनवलं. सो तो जनरेशनल कर्ज माझ्या पप्पांनी तोडला. सो एक माणूस असतो जो पूर्ण माहिती आहे ना, पिढी जे चालू असतं ते संपवतो, ते माझ्या पप्पांनी केलं. सो मी याच्यात खूप खुश आहे, म्हणजे मला इथे काहीच कमी पडत नाही. म्हणजे अजून काय लागतं ग, AC आहे, चादर पण एक कम्फर्टर आहे, फॅन्स आहेत, लाईट्स आहेत, म्हणजे हे दिस इज 10x फ्रॉम माय नीड्स. म्हणजे जितकं मला लागतं त्याच्यावर हे 10x आहे. सो मला घर ॲज आतून काहीच बदलायचं नाहीये, फक्त बाहेरून एक माझी डिमांड आहे की बाहेर समुद्र पाहिजे. ओके, असं आहे. या घरातलं तुझं फेवरेट कॉर्नर कोणतं? इज माय बेडरूम. कारण तुला कितींदा सांगितलं की आय लव्ह सिनेमा, आय लव्ह बिईंग अराउंड स्टोरीज. तिकडे पुस्तक आहे, तिथे सिनेमा आहे, आणि मी जिथे कुठे खूप असं शूटिंगसाठी लॉंगर पिरियडसाठी जातो ना, सो मी यातल्या 3-4 फ्रेम्स, 4-5 पुस्तकं घेऊन जातो टू फील लाईक होम. म्हणजे मी येस, आता जेव्हा मी मालाडला राहत होतो, मध्ये जेव्हा शो चालू होतो, तेव्हा ठाण्यातनं ट्रॅव्हलिंग इतकं जमत नव्हतं. सो मी मालाडला शिफ्ट झालो, मी रेंट केलं घर. सो त्या घरी मी या सगळ्या फ्रेम्स लावल्या, अशा अलाइनमेंटमध्ये या सगळ्या फ्रेम्स, आणि सगळी पुस्तकं ठेवली, आणि इट स्टार्टेड फिलिंग लाईक होम. ओके. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासाठी माझा बेडरूम इज आर द फ्रेम्स, द फिल्म फ्रेम्स. म्हणजे मला नेहमी ना त्या सिनेमा आणि त्या झोन मध्ये राहायला खूप आवडतं. येस, आणि खरंच मस्त घर आहे, खूप छान वाईब्स आहेत. आयुष, थँक्यू सो मच एक तर या पर्सनल स्पेस मध्ये तू आम्हाला येऊ दिलंस आणि तुझं घर दाखवलंस, आणि तुला नव्या होम साठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. New home, I said. अच्छा, न्यू होम. Your home. My home. Okay. The sea facing home in Goregaon. All the very best. Thank you so much. Thank you. तुम्ही आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद, आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन. तुझं आत्ताच लग्न झालंय त्यासाठी, आणि मी आलो नाही त्यासाठी खरंच सॉरी, पण मी खरंच बिझी होतो. येस, सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला माझं घर कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि 3 महिन्यांनीच भेट आता. आणि 3 महिने आता 3 महिन्यांनीच आता डायरेक्ट आपण भेटूया एप्रिल मध्ये असं. All the best. Thank you. Thank you so much. Thank you.